नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा ही नवीन पॅटर्न मध्ये होणार आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट्स आहेत की सर हा नेमका नवीन पॅटर्न काय आहे, यामध्ये किती विषय आहेत, त्यांचा अभ्यासक्रम काय आहे आणि आम्ही ह्या विषयांची तयारी कशी करावी. तर मी लक्ष्मीकांत आणि माझ्यासोबत आहेत तेजल मॅम. आम्ही हे तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करणार आहोत. हॅलो मॅम. हॅलो सर. स्टुडंट्समध्ये हे खूप नवीन पॅटर्न अनुसार खूप डाऊट्स असणार, क्वेरीज असणार. तर सर, मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन हे आहे की नवीन पॅटर्न अनुसार परीक्षेचे एकूण स्वरूप काय आहे? व्हॉट इज द स्ट्रक्चर ऑफ द एक्झाम सर? हो मॅम. तर एकूण ही मुख्य परीक्षा जी आहे, हे एक UPSCचा जो पॅटर्न 2013 पासून राबवलेला आहे, त्या अनुसारच हा पॅटर्न बनवलेला आहे MPSCने. ज्यामध्ये टोटल 9 सब्जेक्ट्स आहेत. त्यामध्ये 2 जे आहेत क्वालिफाईंग सब्जेक्ट आहेत आणि 7 सब्जेक्ट्स जे आहेत त्यांचे मार्क्स जे आहेत फायनल मार्क्स मध्ये काउंट होतील. सर, हे 7 सब्जेक्ट्स कोणते आहे जे गुणवत्तेसाठी काउंट होणार? हो मॅम. तर 7 सब्जेक्ट जे आहेत ज्यामध्ये सब्जेक्ट्स काउंट केले तर आपण पाहूया. पहिला एस्से पेपर आहे, निबंध. आणि 4 सामान्य अध्ययन जनरल स्टडीजचे पेपर आहेत आणि उरलेले 2 पेपर जे आहेत, एक ऑप्शनल जो असतो त्याच्यामध्ये 2 पेपर असतात. 2 पेपर. ठीक आहे, तर ते 2 जस्ट लाईक पेपर UPSC सर. जस्ट लाईक UPSC, ज्यामध्ये प्रत्येक पेपरचे मार्क्स जर आपण पाहिले तर 250 मार्काचा एक पेपर आहे आणि टोटल 7 पेपर्सचे जर टोटल मार्क्स पाहिले तर ते तुमचे 1750 मार्क्स होतील. सर, हे ऑप्शनल सब्जेक्टचा विषय आहे, त्यामध्ये किती ऑप्शनल सब्जेक्ट्स ची चॉईस आहे विद्यार्थ्यांसाठी? हा, तर टोटल MPSCनी 26 सब्जेक्ट्स दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. त्यामधून तुम्हाला एक ऑप्शनल सब्जेक्ट चूज करायचा आहे आणि ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट जी आहे ती आम्ही ह्या डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओच्या देणार आहोत आणि MPSCच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. तर तुम्हाला जो ऑप्शनल सब्जेक्ट ज्यामध्ये तुमची आवड आहे, त्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही ऑप्शनल चूज करू शकता. आणि लुकमान IAS मध्ये सुद्धा आपण 3 ऑप्शनल सब्जेक्ट शिकवत असतो. त्यामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अन्सारी सर स्वतः शिकवतात आणि PSIR ऑप्शनल जो आहे पॉलिटिकल सायन्स तो तेजल मॅम स्वतः घेतात आणि ज्योग्राफी ऑप्शनल मी शिकवतो लुकमान IAS मध्ये. तर ह्याबद्दल पण विद्यार्थ्यांना काही डाऊट असेल, क्वेरी असेल तर दे कॅन ऑलवेज रीच आउट टू अस. येस मॅम, येस. परीक्षेचा माध्यम काय आहे? परीक्षेच्या माध्यम मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की मराठी आणि इंग्लिश या दोन्ही माध्यमातून तुम्ही परीक्षा लिहू शकता. पण मराठी जो क्वालिफाईंग पेपर आहे तो पूर्णपणे तुम्हाला मराठीमध्येच लिहायचा आहे, द्यायला पाहिजे, बरोबर की नाही. आणि तुम्ही जनरल स्टडीज, एस्से आणि ऑप्शनल पेपर साठी तुम्ही मराठी किंवा इंग्लिश या 2 मध्ये चूज करू शकता. ओके सर, आता एक्झामसाठी विद्यार्थ्यांकडे केवळ 3.5 महिने आहे आणि हे 3.5 महिनेमध्ये आन्सर रायटिंग ह्याचं काय महत्व आहे? कारण मेन्स एक्झामसाठी मोस्ट इम्पॉर्टंट पिलर अलॉंग विथ स्टडीज असं मानायला येतं की आन्सर रायटिंग असं. तर हो मॅम. तर MPSCचा पॅटर्न या आधीचा जो होता तर त्यामध्ये मेन्स एक्झाम सुद्धा MCQ पॅटर्न वरती व्हायची. पण आता नवीन पॅटर्न नुसार ह्या पूर्ण पेपर जे आहेत ते तुम्हाला वर्णनात्मक पद्धतीने लिहायचे आहेत, म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहेत. ठीक आहे, त्यामध्ये तुम्हाला प्रॉपर आन्सर लिहायचे आहे आणि ती एक वेगळी स्किल आहे. आणि पॅटर्न पण फर्स्ट टाइम ह्या सिलेबस लाईन्स वर होणार, म्हणून आन्सर रायटिंगचं प्रॅक्टिसची महत्व अजून वाढली आहे सर. बरोबर मॅम. तर आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे आणि त्यासाठी आता पुढच्या 3.5 महिन्यामध्ये तुम्ही डेली आन्सर रायटिंग करायला हवं आणि ते तुमच्या इव्हॅल्युएटर किंवा मेंटर कडून तुम्ही इव्हॅल्युएट करून घ्यायला पाहिजे आणि ते आन्सर रायटिंग कसं इम्प्रूव्ह होईल, तुमचे आन्सर्स कसे एनरिच होतील आणि तुम्हाला एक्झाम मध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील ह्यावरती तुमचा सर्वांचा फोकस असला पाहिजे. आणि मॅम, त्यासाठी आपण लुकमान IAS मध्ये जनरल स्टडीजची टेस्ट सिरीज सुरू करत आहेत जानेवारी पासून. म्हणजे तुम्ही अभ्यास करायचा आहे आणि ह्या टेस्ट सिरीजच्या प्लॅन नुसार तुम्ही टेस्ट लिहायचे आहेत, रिव्हिजन करून तुमचं स्टडी मटेरियल, त्यातले मॉडेल आन्सर्स वाचायचे आहेत, डिस्कशन पाहायचं आहे आणि मेंटर्स सोबत डिस्कस पण करायचं आहे की आमचे आन्सर्स अजून किती चांगले होऊ शकतात. आणि सर, क्वेश्चन बँकच्या रूपाने UPSC क्वेश्चन बँक रेलिव्हंट आहे?
हो मॅम, कारण की एमपीएससी आता पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये होत आहे. हा पण युपीएससी जे आहे 2013 पासून ह्या पॅटर्न मध्ये होत आहे. हा तर जर आपण पाहिलं मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका प्रश्नपत्र, युपीएससीच्या ज्या आहेत त्या जर आपण रेफर करून केलं केलं तर तर ease एमपीएससी होऊन मध्ये जाईल. बिलकुल त्यामध्ये खूप फायदा होईल स्टुडंट्सला. स्टुडंट्स कारण की तर त्या पद्धतीने जर अभ्यास केला तर एमपीएससी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारेल अशी अपेक्षा आहे. अपेक्षा कारण की आहे. पहिल्यांदाच हा नवीन पॅटर्न मध्ये एव्हरीबडी सर एक्झाम ब्लाइंड आहे. मध्ये देणार तर बिलकुल. असं आहे की एक सॉर्ट ऑफ प्रॅक्टिस केली तर एक्झाम मध्ये ते इज होऊन जाईल सर. बिलकुल. तर विद्यार्थ्यांनी दररोज जेव्हा त्यांची डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत आहात तर तुम्ही जर युपीएससीचे मागील वर्षाचे जे प्रश्नपत्रिका आहेत ती घेऊन जर तुम्ही प्रॅक्टिस केली तर जास्त फायदा होईल. सर पोस्ट मेन्स इंटरव्ह्यूचं काय स्वरूप आहे एक्झामसाठी? सेम मॅम युपीएससीच्या पॅटर्न मध्ये जसं सांगितलेलं आहे 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो तसाच इथे पण 275 मार्काचा इंटरव्ह्यू असेल आणि मुख्य परीक्षेचे मार्क्स आणि इंटरव्ह्यूचे मार्क्स ह्यांचं मिळून एक जे फायनल लिस्ट लागेल त्यानुसार ऍक्च्युअली फायनल रिझल्ट जो असतो तो लागत असतो. ओके ते हो. होतोय. हो सर मला हे सांगा की आता खूप नवीन स्टुडंट्स जे पहिल्यांदा हा सिलेबस मधून प्रिपेअर करणार, आता त्यांची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे? बरोबर मॅम. जर तुम्ही आता पहिल्यांदाच जर एमपीएससीची परीक्षेची तयारी करत आहात तर तुम्ही पुढच्या वर्षीच्या एक्झामसाठी छानपैकी एक प्लॅन बनवू शकता. जसं की तुम्ही आता सुरुवात केली पाहिजे. एनसीईआरटीचे बुक्स आहेत किंवा स्टेट बोर्डचे जे पुस्तकं आहेत ते मराठी माध्यमातून तुम्हाला अवेलेबल आहेत. तर तुम्ही ती पुस्तकं वाचायला सुरू केली पाहिजेत. सोबत सोबत तुम्ही न्यूजपेपर वाचायला सुरू करायला हवं. करंट अफेअर्ससाठी जे काही चालू घडामोडी होत आहेत त्यांच्यावरती तुम्ही सिलेबसला अभ्यासक्रमाला धरून इंटिग्रेट करून त्यातल्या तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकता तुमच्या Okay. सिलेबससाठी. आणि त्यासोबतच तुम्ही सर्वात महत्वाचं एक आहे की एक तुम्हाला चांगला गायडन्स मिळणं गरजेचं आहे. तेव्हा तुमचा अभ्यास जो आहे तो स्ट्रीमलाईन असेल. सर म्हणून तो स्ट्रीमलाईन असला पाहिजे अभ्यास आणि त्यासाठी एक छान कोचिंग आणि जिथे तुम्हाला चांगल्या फॅकल्टीज गाईड करायला तयार आहेत. तर लुकमान आयएस मध्ये सुद्धा आपण आम्ही हेच प्रयत्न करणार Yes. की 3.5 महिन्याला मॅक्सिमम युटिलायझेशन करून एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन बनवून स्टुडंट्स आणि विद्यार्थ्यांना आपण ज्या प्रयत्न करू शकते की एमपीएससी साठी ट्रेन करू शकते. येस मॅम. तर आपण तशीच एक प्लॅन करण्यासाठी तुम्हाला एनरिचमेंट बॅचेस आपण लॉन्च करत आहोत जनरल स्टडीज साठी. 5 जानेवारी पासून आपण एथिक्स मराठी मीडियम मध्ये सुद्धा एनरिचमेंट बॅच लॉन्च केलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन सर, हे Yes. बॅच तुम्हीच घेणार आहात. हो. आणि याआधी सुद्धा आपण बरेच व्हिडिओज रिलीज केलेले आहेत युट्यूब चॅनलवरती. तुम्ही पहा ते बॅचचं कसं स्वरूप आहे, कशी आपण ती बॅच कंडक्ट करणार आहेत, त्यांची टाइमलाईन काय आहे. आणि सोबतच आपण एसएची टेस्ट सिरीज सुद्धा सुरू करत आहोत मॅम. ओके. जनरल स्टडीजचे सुद्धा टेस्ट सिरीज सुरू करत आहोत. आणि वेळोवेळी जसे की तेजल मॅम जे आहेत ते पॉलिटी आणि इंटरनॅशनल रिलेशन साठी सुद्धा बॅच ह्या नंतर जानेवारीमध्ये लवकरच आपण ती बॅच अनाऊन्स करणार आहोत. आणि उरलेल्या सब्जेक्ट साठी सुद्धा आम्ही वेळोवेळी जे आहेत तुमच्यासाठी छानपैकी व्हिडिओज तुम्हाला युट्यूब वरती अवेलेबल करून देणार आहोत. म्हणजे तुमचं प्रिपरेशन जे आहे ह्या एक्झामचं जे स्ट्रीमलाईन होईल. तुम्ही सुद्धा घाबरत आहात कारण की पहिल्यांदाच एक्झाम आहे आणि मराठी मीडियम मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना स्टडी मटेरियल गायडन्स मिळत नाहीये. तर मी तुम्हाला ॲश्युरन्स देतो की लुकमान आयएस मध्ये मी तेजल मॅम तुम्हाला मराठी मीडियम मधून खूप छानपैकी गायडन्स देऊ. तुम्ही मेंटरिंगसाठी सेशन्स तुम्ही अरेंज करू शकता. आमच्या एन्क्वायरीज कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता आमच्या एन्क्वायरी ऑफिसमध्ये. आणि त्यासोबतच तुम्ही हे सगळे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या लुकमान आयएसच्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. जेणेकरून आम्ही वेळोवेळी जे हे व्हिडिओज देत आहोत तर ते तुम्ही तुमचा वेळ न गमावता तुम्हाला मार्गदर्शन मिळेल आणि खूप फायदा होऊन जाईल सर. हो मॅम. ठीक आहे. तर सर्वात महत्वाची गोष्ट शेवटी मी हे सांगतो की पॅटर्न जरी नवीन असला तरी तुम्ही घाबरू नका. ठीक आहे. तुमच्याकडे 3.5 महिने आहेत. त्या 3.5 महिन्याचा एकदम प्लॅन मॅनर मध्ये तुमचा एक अभ्यास स्टडी टाइम टेबल तुमचा तयार करून ठेवा आणि तो तुम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. आणि त्यामध्ये लुकमान आयएसच्या टेस्ट सिरीज असतील किंवा एनरिचमेंट प्रोग्राम तो कसा बसतोय तुमच्या टाइम टेबलमध्ये तो तुम्ही ऍडजस्ट करा. नक्की तुम्हाला सक्सेस मिळेल हे तुम्हाला आम्ही ॲश्युरन्स देतो. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.